नमस्कार. आज आपण महाशिवरात्र विशेषमध्ये एक सोपी रांगोळी बघू. त्यासाठी सर्वप्रथम 4 ते 4 टिपके काढून घेऊ. त्यानंतर मध्यभागी 4 टिपके घेऊन एक रेष काढायची. त्याखाली देखील 3 टिपके घेऊन एक रेष काढून ते जोडून घ्यायचे आहेत. आता वरती 2 टिपके घेऊन 2 ठिकाणी 2 रेषा काढायच्या आणि अर्धवर्तुळ काढून घ्यायचं अशा प्रकारे. आता खाली अशा प्रकारे एक टिपका घेऊन पाकळीचा आकार द्यायचा आहे किंवा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा प्रकारे. आता वरती एक एक टिपका राहिला आहे त्या ठिकाणी आपण असं अर्धवर्तुळ काढून घेऊ दोन्ही ठिकाणी. त्याला आपण दिव्याचा आकार देऊन घेऊ अशा प्रकारे. आता जवळजवळ आपली रांगोळी पूर्ण होत आली आहे. आता आपण रंग देऊन घेऊ. आता वरती मी या ठिकाणी काळा रंग देत आहे. आता या ठिकाणी आपल्याला 3 पांढऱ्या रेषा काढायच्या आहे, म्हणून मी काळा रंग देतानाच त्या ठिकाणी पांढरा रंगासाठी जागा सोडून देत आहे. अशा प्रकारे आपण रंग देऊन घेऊ. आता मध्यभागी आपल्याला लाल रंगाचा वापर करायचा आहे अशा प्रकारे आपली शिवलिंग दिसत आहे. आता या ठिकाणी देखील आपण काळा रंग देऊन घेऊ अशा प्रकारे. आता या ठिकाणी मी हिरवा रंग देत आहे अशा प्रकारे. ठिकाणी मी पान दिसावं म्हणून मी हिरवा रंग देत आहे, परंतु तुम्हाला जर फूल काढायचं असेल तर तुम्ही गुलाबी, लाल, पिवळा रंग देऊन सुद्धा फुलाचा आकार करू शकता या ठिकाणी. परंतु मला या ठिकाणी पानच दाखवायचे असल्यामुळे मी हिरवा रंग वापरत आहे. या ठिकाणी आपण दिव्यांना रंग देऊन घेऊ. या ठिकाणी पिवळा आणि नारंगी रंगाचा वापर करत आहे मी. अशा प्रकारे दिवा पूर्ण रंगवून घेऊ. आता या ठिकाणी मी पांढऱ्या रंगाचा वापर करत आहे. फक्त एका बाजूला अशा प्रकारे पांढरा रंग देऊन घ्यायचा आहे. आता या ठिकाणी आपली रांगोळी पूर्ण झाली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.